नमस्कार मैत्रिणींनो, किंवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। उद्या आहे अमावस्या। अमावस्या म्हटलं तर काही सेवा आणि उपाय हे आलेच। 17 फेब्रुवारी रोजी आली आहे ही अमावस्या। अमावस्यासाठी काही उपाय आपण आज पाहत आहोत। तर प्रत्येक अमावस्येला तर आपण घरात काही ना काहीतरी उपाय केले पाहिजे। घराची स्वच्छता केली पाहिजे, कानाकोपऱ्यातून आपण केर कचरा बाहेर काढला पाहिजे, जाळ्या जळमटे काढली पाहिजे, पाण्यामध्ये मीठ टाकून आपण गोमूत्र टाकून घर स्वच्छ पुसून घेतले पाहिजे। अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे। प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला काही लोकांना त्रास होत असतात, आजारपण येते, चिडचिड होते किंवा डोके जड होते। काय करावे हेही सुचत नाही। त्यावेळेस आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात। आपल्याला कोणी काही केले असेल का? आपल्यामध्ये निगेटिव्हिटी कुठून आली असेल? तर आपण दत्त भक्त आहोत, आपल्या स्वामी भक्त आहोत, आपल्याला कोणीही काही करू शकत नाही। जर कोणी असा करण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याचेच फळ त्याला परत त्याच्याकडे जाते। त्यामुळे आपण दत्त भक्ती करत आहोत असे आपल्या मनामध्येही आणू नये की आपल्याला कोणी काही केलं असेल। स्वामी महाराज तर म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। मात्र निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी किंवा आपला त्रास कमी होण्यासाठी आपल्याला काही सेवा केल्या पाहिजे। निगेटिव्हिटी ही निश्चित आहे। तसेच अमावस्येची रात्र म्हणजे काही खराब रात्र आहे असं नाही। अमावस्या म्हटलं तर आपल्याला भीती वाटते। भीतीसारखं काहीच नाही। लक्ष्मी मातेची पूजा आपण अमावस्येच्याच दिवशी करतो। मग लक्ष्मी माता जर आपल्याला प्रसन्न अमावस्येच्या दिवशी होत असेल तर त्यामध्ये भिण्यासारखं काय आहे? भीती ही अजिबात नसावी। पण आपण अमावस्येच्या दिवशी काळोखी रात्र असते, त्यामुळे आपण काही सावधगिरी नक्की बाळगायची आहे। अंधकार हा आयुष्यामध्ये घातक असतो, तसा अमावस्यामध्येही अंधकार असतो। त्यामध्ये आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि आपल्याला निगेटिव्ह ऊर्जापासून आपल्याला आपले संरक्षण केले पाहिजे। त्यामुळे आपण घरामध्ये एखादी स्टोर रूम असते, त्या ठिकाणी नको असलेल्या वस्तू घरामधल्या प्रत्येक वेळेस आपण त्या स्टोर रूम मध्ये साठवून ठेवतो। अशा अनेक वस्तू असतात की त्या अनेक वर्ष आपण कधीही वापरलेल्याही नसतात। स्टोर रूम मध्ये आपण अशा वस्तू ठेवलेल्या असतात, ह्या कधी ना कधी आपल्या उपयोगी पडतील। पण या वस्तू आपल्याला महिनोन्महिने किंवा वर्षानुवर्ष पुन्हा आपण त्या वस्तूंना कधी हातही लावत नाही आणि त्या वस्तूंमध्ये निगेटिव्हिटी ही जास्त वाढत जाते। आपल्या स्टोर रूम मध्ये ज्या वस्तू लागत नाही त्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत। गॅलरीमध्ये असतील किंवा गच्चीवरती असतील, ज्या वस्तू आपल्याला कधीही वापर होत नाही त्या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा येते आणि राहुदोष निर्माण होतो। त्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी ही अडगळ सर्वप्रथम घराच्या बाहेर काढायची आहे। आपला विषय आहे अमावस्येचा। अमावस्येच्या दिवशी अंधकार हा असतोच, त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत। त्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी येऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे। तो उपाय म्हणजे कपूर होम। अमावस्येच्या दिवशी दिवा लागण्याच्या वेळी किंवा संध्याकाळी 6 ते आपल्याला जमेल तितक्या वेळेपर्यंत आपण हा उपाय करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचे आहे, घरामध्ये दिवाबत्ती आपल्याला पूर्ण करायची आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे। नारळ, कापूर, 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि तो नारळ घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे। बसण्यासाठी आसन हे नक्की घ्यायचे आहे। नारळाची शेंडी देवाकडे आणि साधा भाग आपल्याकडे अशा स्थितीमध्ये तो नारळ आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि 7 कापराच्या वड्याही आपल्याला दुसऱ्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। एक कापराची वडी प्रज्वलित करून त्या नारळावरती ठेवून घ्यायची आहे। जर आपल्याला असे वाटत असेल की नारळ गरम होईल किंवा नारळ फुटेल तर आपण तो नारळ तामनामध्ये ठेवून मग कापूर प्रज्वलित करायचा आहे। त्या नारळावरती कापूर प्रज्वलित करून सर्वप्रथम देवासमोर आपल्याला तो नारळ 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये म्हणजे किचनमध्ये, हॉलमध्ये, बेडरूममध्ये, पूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला मुख्य दरवाजावरती येऊन तो नारळ 7 वेळा उतरवायचा आहे। आपल्या घरामध्ये जर दुसरी एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस नारळ घरामध्ये फिरवत आहे त्यावेळेस घंटानाद करायलाही किंवा शंखनाद करायला सांगायचा आहे।
ज्यावेळेस हा नारळ फिरवत असताना घंटानाद करत करत आपण संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवत असतो, त्यामध्ये एक एक कापराची वडी टाकत असतो, त्यावेळेस आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर जाते. घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल ती शंखनाद, घंटानाद किंवा टाळाच्या आवाजाने सर्व निगेटिव्हिटी निघून जाते. प्रत्येक अमावस्येला असा कपूर होम हा नक्की करायचा आहे. हा नारळ आपण 4-5 अमावस्येपर्यंत वापरू शकतो. जर चुकून नारळाला तडा गेला तरी काही घाबरायचे कारण नाही. चुकून नारळाला तडा गेला तर तो नारळ आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला आपल्याला नवीन नारळ घेऊन पुन्हा संपूर्ण घरामध्ये कपूर होम करायचा आहे. असे कपूर होम प्रत्येक अमावस्येला केल्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होते आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते. आपल्या घराची भरभराट होते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते. कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.